मुंबईतील पायधोनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। एका आनंदी कुटुंबावर काळाने असा काही घाला घातला आहे की अवघ्या काही तासात पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले। रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाला। नेमकी घटना काय ती आपण पाहूया। 25 एप्रिल रोजी रात्री 10:30च्या सुमारास अब्दुल्ला डोकडिया, त्यांची पत्नी आणि त्यांच्या 2 मुली आपल्या नातेवाईकांसोबत रात्रीचे जेवण केले होते। या जेवणात बिर्याणीचा बेत होता आणि जेवण आटोपून त्यांचे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले। त्यानंतर रात्री 1 ते 1:30च्या सुमारास या 4ही सदस्यांनी कलिंगड खाल्ले। मात्र हे कलिंगड त्यांच्या आयुष्यातील अखेरचे फळ ठरेल असे कोणालाही वाटलं नव्हतं। कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासातच या चौघांची प्रकृती अचानक बिघडण्यास सुरुवात झाली आणि त्यांना उलट्या व तीव्र त्रास होऊ लागला। या घटनेत अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि त्यांच्या 2 मुली यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला। सध्या पायधोनी पोलीस आणि जे रुग्णालय या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। डॉक्टरांचे पथक मृतदेहाचे शवविच्छेदन करत असून तपासणीचे अहवाल आल्यानंतर नक्की कशामुळे विषबाधा झाली हे स्पष्ट होणार आहे। ही घटना संपूर्ण मुंबईसाठी एक मोठा इशारा आहे। उन्हाळ्याच्या दिवसात आपण अनेकदा फळांचे सेवन करतो, परंतु बाहेरची किंवा उघड्यांवरची कापलेली फळे खाताना आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। फळांची स्वच्छता आणि ताजेपणा तपासणे आता अनिवार्य झाले आहे। प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आपण सर्वांनी आरोग्याबाबत अधिक सजग राहणे हीच काळाची गरज आहे।